आईला हे पोरगी आहे ना 2-4 वेळा फोन लावल्याशिवाय उचलतच नाही फोन राव. हां बॅटरी डाऊन कुठली. हॅलो. फोन उचलत नाही म्हणलं कळत नाही का मला बोलायचं नसन. का का नाही बोलायचं? मला नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. अगं मग तेच तर म्हणतो ना, कळू तर दे ना, का नाही म्हणते ते. तुम्हाला सांगितलं ना मला नाही बोलायचंय. ऐ हो ठेवते मी फोन, मला नाही बोलायचं. फोन ठेवू नको बरं का. आणि जर का ठेवला डायरेक्ट घरी येईन मग येऊ सांगत्या. हां आणि मग पुढं काय होईल तुझं तू बघ मग. ओ नाही नाही घरी नका येऊ, बोलते मी, बोला. आता कशी आली वटणी हो? हां माणूस चांगलं सांगतंय तर उगाच शहाणपणा करायचा. माणसाचं कसं असतंय, नाक तोंड दाबल्याशिवाय ना कळतच नाही माणसाला. या इथं घराच्या मागं थांबलेलो आहे. आले. हा मग काय भेटत नाही का नाही, ये लवकर. आले. हां यायला संतेसमोर माच करते वय. लय वेळ लावला नाही राव. रुपा काय लावलं की तू? नुसतं माणसाला तळमळायला लावलं. बरं बोला पटकन, मी एकतर ताईला खोटं बोलून आले. आता आले तसे जायच्या वार्ता करते का? तुम्ही बोलताय का जाऊ मी? लग्न कधी करते माझ्याबरोबर? लग्न नाही करणार. का का नाही करणार? मग इतके दिवस काय नादाला लावलं का मला? आधी मी इतक्या वेळा विचारलं तेव्हा हा म्हणले आणि आता नाही म्हणते का? आधी वाटायचं करा हो, आता नाही वाटत. ए रुपा असं नको नको. तू असं केलं या संध्याचं काय होणार का? माझा विचार कर की जरा. आई तुम्हाला सांगून कळत नाही का हो? एकदा नाही म्हणलं माणूस तर सारखं मागं मागं करायचं. रुपा आज वेगळंच रूप दाखवलं तू. चालले मी, तुम्हाला आहे ना काय करायचं ते करा. आणि हो परत जर माझ्या मागं मागं आले ना मीच काहीतरी करीन आणि तुम्हाला अडकवीन. आईला बाईचा नाद म्हणजे सगळ्यातून बाद. बाई कधी तुम्हाला धंद्याला लावेल ना कळणारच नाही. होय आज गडी एकदम बाहेर बसलाय की टाकाटक. अरे मोगली असं काय अवतार केलायस? झालं आता काय सांगू. मग आज बाहेर कसं काय? मग किती दिवस घरामध्ये कोण राहू? अरे आलाच पाहिजे लक्षा बाहेर. अरे तुला कोण म्हणलं रे घरामध्ये कोणून बस? अरे तू बाहेर आला तर तुलाच बरं वाटेल ना. अरे बावड्या हात नुसतं असं सुलसुल करायला लागलेत रे. कधी एकदा स्टेअरिंगवर बतल ना असं झालंय. अरे बसायचं त्या स्टेअरिंगवर पण जरा दम धर. अरे दमच तर निघा नाही ना. अक्षा अरे मी सांगतो म्हणून थोडं थांब की. अरे परत तुला मरोस्तर गाडी चालवायची की. बावड्या मी तर झालोय बरा आता, पण आपली दिल बरा तिचं काय? अक्षा ॲक्सिडेंट झाला होता तशी तुझी अवस्था झालती ना सेम तशी तुझी पण अवस्था झालती बघ. अरे पण आपला इन्शुरन्स होता ना. अरे दिल बारा एकदम नाव्यागत झाली जशी पहिली होती ना सेम तशी एकदम खटाखट. आता असं झालंय बघ, कधी एकदा गाडी हातात घेतोय. अरे मला आहे ना आता चेनच पडा नाही बघ. अरे बसशील राक्षा बसशील पहिलं बारा तर हो. सांगत्या आज मुद्दामच तुला इथं आड राहणार बोलविला होता. काय रे पैशाचं? अहो काय पैसे पैसे विकास शेठ, इथं सगळं संपलं आणि तुम्हाला पैसे पैसे बाय. संपलं? तुम्हाला पाण्यात टाकून द्यायचे द्या टाकून. अरे तसं नाही, पण तुला पाण्यात टाकून मी काय येऊ पुन्हा? रानात मग काय तुम्हाला पैसे पाहिजे का? मग दुसरं कशाला बोलविलं मी? काय विकास शेठ समोरच्याची परिस्थिती तरी बघा राव. काय झालं? सगळं संपल्यागत झालं. ए बघा ना आपलं वसुलीचं इथं काय आहे? सांगते पाहिजे पैसे शेठ. ए बाळ्या तुला शिस्तीत सांगता विकास शेठ सांगा बरं का याला. पैसे जमा करा त्यांच्यावर आपले. त्यांचं बघतो मी, तुझा ओके. वसुलीचं बघ आधी आणि बारकी गाडी घेऊन जा. जरा सांगा राव. वसुलीला आहे ती, त्याचं कामच आहे ती. अहो लय घाण आहे तू वाटत एका दिवशी पटक्या खायली एखाद्याच. बरं हे जाऊ दे, तुला काय म्हणत होतं कसली अडचण आहे तुझी? अहो ती रूपा नाही का, हं, ते अक्षाचं लग्न ठरलं होतं ते पोरी बरोबर, त्याची मावशी. हं, सगळं जुळवत आलं होतं. हं. पण हे आमचा अक्षा गाय बन लग्नाला काय तयार व्हाय ना आणि त्याच्यामुळे माझं बी तुटलं. आहे ना, म्हणजे पहिली गेली आणि आता ही रुपाई गेली म्हण ना. शबाई पहिली बायको गेली ही रूपा पण गेली.
काय होते रे असं तुझं? हां काय नशिबाचं काय चाललंय काय कळा ना हो. सांगते तुझंच का असं होतं, जरा विचार केलास का तू? हां म्हणजे अरे तू कर्म करीत नाही रे. हां नुसता हुंदडत फिरतो गावभर. हां काम कुणी करायचं? आता तुम्हाला म्हणायचं का वाईट आहे म्हणून? अरे तू वाईट नाही, पण हातपाय कोण फोडणार? हां आता पाण्यात पडलं, हातपाय नाही जर आपण हलविलं तर बुडणार नाही का? अरे जीवन बी तसंच आहे. तसं नाही शेठ, ह्यो संध्या काय वाईट नाही हो. कुठं ना कुठं तरी मन रमवत असतो, बाकी काय नाही. पण आता काय होतं माहिती आहे का, सगळीकडे प्रयत्न करतो पण काय माया मनाचं काय होत नाही राव. हां आणि ते बाप बी काय माझं एवढं काही लक्षात येत नाही माझ्या. अरे वाईट कुणीच नसतं, वेळ वाईट असते आणि ती वेळ आपण आणतो. तू कष्ट कर, बायको, कर्ज, पैसे सगळं मिटतंय बघ. अहो, उतरतं वय चाललंय, काय सांगू तुम्हाला, टेन्शन येतो. अरे उतरतं वय म्हणजे काय, असं काय म्हातारा झाला काय तू? लाग का मला आणि बघ कसं होत नाही सगळं चांगलं. तुम्हाला वाटतं मी एवढंच ना बाहेर येईल सगळ्या? अरे त्याला काय झालं नाही व्हायला? हां अरे लाग का मला बघ. अरे तुझं कर्ज काय आणि रुपा काय? हां पुढच्या वर्षी इथं भेटायला ये मला, सगळं नीट झालेलं असेल. हा अरे मी ती काय मारतो? अहो लय शब्दाची गरज होती राव मला. अरे आता काय अरे चालेल. बरी आहेस ना? बावड्यामध्ये होता तुला पण लय लागलं होतं. तू काय नाराज झाली का माझ्यावरती? अरे इतक्या वर्ष अरे कोणाचा साधा टच बी नाही केला, आणि तुला त्या दिवशी काय झालं? डायरेक्ट धडकलीच. चुकी तुझी नाही ग, चुकी माझीच आहे. मीच पिऊन गाडी चालवत होतो आणि तुझा जीव आहे माझ्यावरती म्हणून तू मला वाचवलंस. अरे नाही तर डायरेक्ट घालवला असतंच. बरं आता तुझा रसवा फुगवा सोडून दे, आपल्याला अजून लय लांब लांब जायचंय. आणि सगळ्यात आधी तू आहेस आणि नंतर हे बाकीचे सगळी आहेत. कळलं का? आणि तुला एकच वचन देतो, ह्याच्या पुढे पिऊन स्टेअरिंगवर कधी बसणार नाही. अरे संत्या भाऊ, काय बायकांसारखं रडतंय? तुला रडणं तरी शोभतं का बाई? भाड्या, तुला काय कळणार आहे माझं दुःख? अरे संत्या भाऊ, ती झटक्यात आली आणि झटक्यात गेली. चायना मालाची कुठे गॅरंटी असते काय? आणि पटकन प्रेमात पडलेल्या माणसाची तरी कुठे गॅरंटी असते? नाही करायचं म्हणले लग्न ती रूपा. तिच्या मागं मागं गेलो तर म्हणते कुठं तरी कुतवल तुला. हां अरे बायको सोडून गेल्यावर एवढं दुःख नव्हतं वाटलं रे, तेवढं ही जाताना वाटतंय राव. मग काय करायचं आता? तिला मारून मुटकून आणायचं वय. जर आणलंच तर राहील का ती? नाहीतर नसतं लाचन पोलिसांचं मागं लागेल. अरे तसं कोण करायचं म्हणतंय? गेली तर जाऊ दे, पण तिच्या जाण्याने राव एकटा पडलो राव मी. हे बघ, माणूस एकटा आलाय, एकटा जाणार आहे. उगाच गेलेल्या माणसाचा काय विचार करायचा? हे असलं फालतू बोंबलू नको बरं का तू. हे असलं काय झालं ना का लय जण येतात ज्ञान पाजळायला, त्यांना त्यात माणसाचं दुःख नसतंय कळत. जाऊ दे बाबा, तुला तर वाटतं मी ज्ञान पाजळतोय, त्यापेक्षा न बोललेलंच बरं. राव ती रूपा गेली, लाली मेली. उद्यापासून काय करायचं प्रश्न पडला. काय रे अक्षय, बरं काय बा? काय करतोय? काय नाही, निवांत चाललंय. अरे गाडी वगैरे सावकाश चालवत जा, ड्रायव्हर होणं एवढं सोपं आहे का? नाही ना, बरोबर आहे. गाड्या व्यवस्थित चालवत जा. नाही बरोबर आहे ना. नाही बरोबर आहे. चालते, सावकाश चालवत जा. ए थांब थांब थांब, अक्षय चल ना चहा पिऊया. चल शहा नाही पेत मी. चल दूध तर तू चल. तो डोळा काय फुटलं का? हे काय पिशव्या घेऊन चालू नीट बोला अक्षय. ए शेमडे पळे. पुरींसंग कसं बोलायचं तुला कळत नाही काय? ए शेमडे जा पळे. आले उभे. ए चल कुत्र्या. ए पळे. ए हड.
काय आकाशराव ओळखलं का? ओळखलं की जवळच्या माणसाला का ओळखणार नाही बरं. जवळचं अहो तुम्ही जवळचे नसले म्हणून काय झालं, पण एका व्यक्तीमुळे तर जवळचे होते ना. ह्याच्यामुळंच तुझे हे हाल झाले. अरे तुला बोललो होतं ना राहुलला तुम्ही ओळखलं नाही. अरे मला तुला मारायचं होतं पण मिली माझी बायको. आणि ती मिली त्याचा पण गम नाही आपल्याला, कारण माझ्यापेक्षा जास्त ओढ तुझी होती तिला. पण तू जर मेला असता ना तर ती माझ्याकडे आले. माझ्या आयुष्याचं वाटोळी केलं तू. ड्रायव्हर, हे राहुलचा झटका तुला एकदा तरी बसला, लक्षात ठेव. आहे उद्यापासून गाडीवर जातो. नको जाऊ बाबा. जातो की नको म्हटलं ना रे तुला. जातो की. नको म्हटल्यावर ऐकत का नाही रे. त्याला काय होतंय. नको दुसरं काहीतरी बघून घे का. अगं आहे गाडीमध्ये जीव अडकलाय ग माझा. अरे तुझा जीव आहे पण तुला किती हे झालं हा. तुझं तिकडं तसं झालं ना, तुला माहिती का माझ्या काळजात काय झालं होतं. अगं आहे सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एकदाच होत असते, सारखं सारखं नसतंय होत. नाही ना, जेव्हा तू बाप होशील तेव्हा तुला कळ आईचं माया म्हणजे काय. कुठं नाही एवढ्या गडबडी. तुझ्याकडे चालते. असं कधी कुठल्या मुलागेनं हात नाही लावला मला. पडली असते म्हणून धरलं. धर की. हो बरं लांब काय बी लागली बोलाय. अरे खरंच मी काही बोलणार नाही तुला. तू अंगाला हात लावलं असं शिरशिर झालं. ए तू बावडवा नको बोलू. कशाला आली जा बरं इथनं. ए तुझ्यासाठी आलते मी. तू मला हाकलवते का. ए बाया लग्न होणार माझं आणि तू असलं करायला लावते का मला. झालं नाही ना, झाल्यावर बघू. तोपर्यंत ट्राय तर करू दे. काय सांगावं, तुझं मन बदललं तर लग्न करशील का. हे तुला सांगितलं कळतं का ना. जा बरं इथनं. नाही जा म्हणलं ना. नाही जा म्हणलं. नाही. वैशे पकडापकडीचा खेळ चालला काय. पकडापकडीचा खेळ लहानपणी खेळते, आत्ता थोडी खेळते. त्या आईला तुम्ही लहानपणी बी नाही घेतलं मला आणि आता बी नाही घेतलं. असं नाही आम्ही कोणाला पण घेत खेळायला. अक्षा जाते. आईला या अक्षयमध्ये काय राहू, माझ्यात का नाही काय. सगळ्या पोरी खाता इकडं पाहतात, त्याच्यात काय राहू असं. हे सांगते त्या अक्षयमध्ये काय नाही ना, हे आपले ते कोणाला कसं झुलवायचं, कोणाला कसं टोलवायचं. हां यायला तू टेन्शन घेऊ नको सांगते राहू. keep it up. कशाला बोलवलं ग तू. तू बस तर आधी. हा बोल आता. काय ग जेव्हा बघा तो लग्नाची घटलेली असती. त्यांना म्हणजे हा माहित नाही वय. नाही. आकाशला आमचं लग्न ठरलंय आता हा. आणि मी त्यांची होणारी बायको आहे, समजलं ना. तू बायको असशील, मी त्याची लहानपणीची मैत्रीण आहे. मग मी काय करू. असलं मग काय झालं, लहानपणीची मैत्रीण आहे ना. आता आमचं लग्न ठरतंय त्याच्यामुळे ना जेवढं होईल ना तेवढं लांब राहायचं, समजलं ना. हा नीट बोलायचं. मी नीटच बोलते. आकाशनं जर मला होय बोलला ना, तुझा पत्ता कटच. ते कशी हो बोलतात ना तुला, ते मी पण बघते. वैशूच्या नादाला लागू नको. आणि तुला माहित नाही ऋषाली काय चीज आहे, त्यामुळं तू पण नीट राहा. डोक्यात शिरू नकोस. तू पण माझा नाद करू नको. चल. अक्षय उद्या दाखवण्यात जायचं आहे. मी जर सुपारी गेलो सेंटर घेऊन जा. भाऊ झालो की आता चांगलं. मी कशाला जायचं उगच पैसे जायचे काम आहेत बघा. अरे मग डॉक्टरने बोलवलं ना, तू का पैसे काळजी करतो. पैसे मी आहे ना. आधीच किती पैशावर पैसे गेले ते. जाऊ दे ना, मी आहे ना. बरं येतो जाऊन. हां ये जाऊन. काय म्हणू या पोरीला. हां जसं तू कळाली ना तशी ती घाबरी घोबरी झाली. तुझ्या जवळ राहते. बरं मी येतो बाहेर जाऊन. तसं तुम्ही बोला. दाखवू द्या बरं का. हां कधी करायचं मग लग्न. करू की. अहो तेच म्हणते ना, कधी करायचं. अहो आज तर लगेच म्हटलं की लगेच थोडी लग्न होत असते. हे बघा मला तर असं वाटतंय ना, मला वाटतंच नाही आपलं लग्न व्हावं. ऋषाली मला करायचं आहे की तुमच्यासोबत लग्न, पण असं थोडी असतंय. अहो दमदिराच्या बी गोष्टी आहेत ना. मला असं वाटतंय मी एकटीच गाडा आवडते, पण मला त्यात कुठं दिसतच नाहीत.
ऋषाली, कळतं की मला माझ्यावरती किती जीव आहे तुमचा. माझं आहे ना असंच आहे, एकदा जीव गुतला ना मग लवकर नाही निघत. अहो माझा पण जीव गुंतलाय की, फक्त ते तुम्हाला दिसता नाही झालंय. नाहीच दिसत. माझं एवढंच म्हणणं आहे, थोडं थांबा, करू आपण लग्न. चालतंय ना? वहिनी, ओ वहिनी, ओ वहिनी. का हो भाऊजी? का हो भाऊजी? आता 2-3 वेळा आवाज दिला, तुम्ही आवाज ऐकला नाही. हा काय विचारत आहे काय? काय सांगावं, अक्षय ऐकतच नाही, गाडीवर जायचं म्हणतोय. तुमचं हे झालं ते शेवटी ड्रायव्हर आहे तो. अहो आईचं काळीच किती हे होतं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे असं कसं म्हणता गाडीवर जाऊ द्या? मी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ऐकायला बरोबर आहे. पण शेवटी काय आता ड्रायव्हर पहिले ड्रायव्हर किती केलेलं आहे त्यांनी. त्यात ऐकणार आहे का आपलं? नको म्हणतं तर ऐकत नाही. थोडं समजून सांगा तुम्ही त्याला काहीतरी. नाही, मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. मी ऐकलं चांगलीच आहे, पण नाही ऐकलं काय करणार आहे त्याला? काहीतरी समजून सांगा तुम्ही थोडंसं त्याला. त्याच्या वाढल्यानंतर आता तुमचंच ऐकतो तो. नाही, मी सांगतो ना त्याला, बघा काय म्हणतो काय कळून मला तरी. बरं मग बघू आपण. मी त्याला समजवतो, पण ऐकलं तर ठीक. शेवटी ड्रायव्हरच आहे तो. श्याम्या, हा काय आयुष्यात राहिलंच नाही रे. काय करावं काय सुचना झालं. पण सांगते भाऊ काय झालं? काय झालं म्हणजे तुला काय माहित नाही का? हा काय ना काही माहित नसल्या का करत राहतो एक असं दुःखी पकडला. अरे पण काय झालं सांग की, मला खरंच माहित नाही. ती रूपा गेली, ती लाली मेली. काय सुचना झालं रे. काहीतरी जिंदगीत असं पाहिजे का नाही? काहीतरी पाहिजे रे. अरे पण तुला असं दुसऱ्याची खोड केल्याशिवाय राहत आहे का तरी? शाळेत नीट बोल बरं का, ते 2 दात पुढे आले ना अशा घालील ना कशात. तुला करमतच नाही ना. शाण्या काहीतरी पाहिजे रे. काय करावं राव. ती वैशी काय म्हणतो? पण त्याच्यातून तुझ्यात किती अंतर आहे, काय वाटायला पाहिजे राव तुला. दरवेळेस वाकड्यात जायला पाहिजे का रे. काय करायचं रे. विचारलं जरा, तू माझा जोडीदार आहे म्हणून तुला बोलावं म्हटलं का तुम्ही असतंय. बघू काय काय अंतर बिंतर आजकाल काय वय प्रेमात बघतात का? लागला बोलायला. आपण जाऊ तिच्याकडे. ऐक माझ काय चल मग काय जाऊ. जाऊ तू म्हणतो तर जाऊ. चल. जाऊ दे बरं पण. चल. आबा 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 नाही आहे घरात. आबा नाही वय घरी. नाही. ते आबा आबा बाहेर गेले. बरं बरं, त्यांच्याकडेच काम होतं ना. तेवढं तू दिसले. वैशे लय सुंदर दिसायला लागली का. पहिले लय वेगळी वाटायची, आता म्हणजे खरंच. का काय झालं? अगं नाही ग, आपल्या माणसाला माहीत असं म्हणून सांगितलं का. आपला माणूस आता आहे का गावातलं म्हणलं का बाहेरच आहे का. आणि लहानपणापासून ओळखतो ना. मग आपलं म्हणलं तर काय आलं. ए संत्या, काय पण बोलू नकोस. काय पण म्हणजे आता तुला नाही बोलायचं मग कोणाला बोलायचं. आहे का नाही. गावातली आहे, पहिल्यापासून माहिती आहे काय वयशी आहे. हां सगळं कळून असलं का नाही करायचं. हां बरं ऐक, ते काय झालं आहे, आपण 2-3 टेम्पो घेतले. MIDCची कामं मिळाले, 2-3 प्रोजेक्ट मिळालेत आणि 2-4 एकर शेती घेतली नवीन. हा मग मला का सांगतोय? आता तू मनात ठरवलं तर सगळ्याची मालकीन म्हणजे समजून घे ना. ए संत्या, आबा आल्यावर ये जा. आता आहे का आबा आले होते येणारच आहे. हां उगा आकलाय लागले. पण तू एक लक्षात आलं का, तू खरंच सुंदर दिसायला लागली का. आणि एक योग लक्षात आला का तुला. मॅचिंग घातले आपण. आणि आपल्या माणसाला असं लांब लांब करायचं असतं का. सांगते भाऊ. हां आबा आले. येऊ का पैसे. काय रे शाम्या? काय नाही. आबा नमस्ते. काय सांगतो? काय नाही, ते काहीतरी बांधकाम काढलंय ना मळ्यामध्ये. हो मळ्यात काढले काम थोडं. हां पण तेच मग त्याच्या संदर्भात आलो होतो.
अरे पण ते काम दिले ना शेळके कॉन्ट्रॅक्टरला. आता आहे का गावातली माणसं सोडायची आणि बाहेरच्यांना देता का? नाही आता फक्त बघून गेलेत. मग तू एक काम करा, रातच्याला या घरी, भाऊंना भेटा, बरं ठीक आहे, येतो आपली माणसं संध्याकाळी. बघा राव. हो चालतंय. बरं हा चालतंय, येऊ का वैशू? आले भामटे काय आलं तिकडे. तू उगाच घाबरत राहतो. शेठ नमस्कार. राम राम. अरे कस काय तब्येत बिब्येत तुझी? गाडीचं काय ऍक्सिडेंट झालं? हा आता वाटतंय बरं. बरं आहे का आता? हाय, हाय. व्यवस्थित गाडी चालवते जरा. हा वेळ काय सांगून येते वेळ कोणाची? वेळ काळ काय आपण आपल्या पद्धतीने चाललो, काय नाही करता येत. काय बरोबर. बाकी काय चाललंय? काहीच नाही बघा. ये संध्याकाळी 7 वाजता ये. चालतंय चालतंय कर्नाटक आहे, फुलं आहे. चालतंय लावतो संध्याकाळी गाडी. हो हो ठीक. सावकाश जात जा जरा. हा दाजी ही गाडीची चावी. सगळं तुम्ही म्हटलं तसं केलंय. काय आता परत गावा येणार? आता पुढच्या महिन्यात, आता तिच्या मासिकलाच. पण मला एक कळलं ना, या सगळ्यात तुमचा काय फायदा झाला? आता आहे का? अहो यो संत्या आहे ना, नेहमी सत्याच्या बाजूने असतो. अख्ख्या गावाला विचारा, किती सरळ साध्या स्वभावाचा माणूस आहे. हा आणि लाली माझ्या बहिणीसारखी होती राव. हा तुमच्यावर लय अन्याय झालाय राव, तुम्हालाही माहिती आहे. अहो म्हणून तर मी तुम्हाला बोललो ना, कसं बोलावं हेच कळत नव्हतं. पण मनावर दगड ठेवला आणि बोललो तुम्हाला, आणि तुम्ही बी चटशिरी हा म्हटला ना. अहो येणार ना दाजीराव, कधी पण आवाज द्या राव. ह्यो सांगते नेहमी येणार राव. मनीषानंतर ह्या गावात तुम्ही एकच माझा जीवाचा माणूस राहील. नाही आहे ना राव, तुम्ही कधी बी आवाज द्या राव. आहे का नाही? बरं ते पैशाचं काय बोला. कसले पैसे? आता हे काम केलेलं आपलं. आयला म्हणजे केलं का बरं करावं दाजी? तसं नाही, पण तुम्ही हे असलं समजलं मला. काय राव तुम्ही दुखावलं राव मन माझा. तुमची आत्ता बायको मेली, हा मी मेलेल्या मड्यावरचं पैसे खाणार वाटलो का तुम्ही राव? आहे असं नाही दाजीराव, पैशासाठी नाही केलं राव. तुमचा हाल बघवलं नाही हो. अहो हे सगळं आहे ना दोस्ती खात्यात केलं आहे हो. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. नाही काय टेन्शन घेऊ नका. चालेल. काय बी वाटलं ना बिंदास फोन करा त्याला. आहे का नाही? सप्ताह संध्याकाळपर्यंत थांबताय का? जेवण जावं मग काय? नाही नको, जातो मी. चालतं, येऊ का मग? आहे का नक्की. नाही? भेटू ना. चालतंय, चला. कोण राहिलं माझा? चला. वैशाली, तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं माहिती आहे सर? नाही मला नाही माहिती. माझ्या मनीषाचं जे झालं आहे ते माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे मला. तुमची मनीषा म्हणजेच ती आली ना, तिनेच आमचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. पण काय आता झालं ते झालं. तुम्हाला एवढं सगळं माहीत असताना तरी पण तुम्ही अक्षरशः लग्न करताय. त्यांच्याशी लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. तुम्हा बायकांना किती बी सांगा, पण तुमच्या डोक्यात एखादी गोष्ट बसली ना की तुम्ही ते करणारच. माणूस चिखलात दगड मारणार असतो, पण तू तर पक्की बावळट निघली, डायरेक्ट चिखलातच उडी मारली. तुम्ही हे बोलण्यासाठी मला इथं बोलवले का? तसं नाही, ते अक्षाचं बोलायचं होतं. त्यांचं काय? तू लग्न करू नको त्याच्याबरोबर. हे बघा मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, त्यांच्यासोबत लग्न करायचं का नाही तो प्रश्न माझा आहे. अगं माझ्या आयुष्यात जी काय उलतापालत चालली ना त्या अक्षामुळं. आत्ता मी जसा एकटा पडलोय ना, एक दिवस तू पण पडणार, लक्षात ठेव. आणि हा राहुलचा शब्द आहे. आता बरं वाटायला लागलं बघ. तुझ्या जवळ आलो ना, अगं सगळं विसरून जातो. म्हणून तर माझा जीव आहे ना तुझ्यावरती. आता मला मोकळा श्वास घातल्याने वाटायला लागलं बघ. लाले कशी गेलीस ग? एकदा तरी माझा विचार करायचाच ना. अगं मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं. अगं निदान वर तर तू माही झाली असतीस.
अगं तुला सगळी विसरतील पण मी कधी विसरणार नाही. तू काय माझ्या मनामध्येच राहणार आहेस. बर दिल बरा निघायचं का आपण? दिल बरा